त्याला सगळ्यांना शुभरात्री. 9:20 पासून ग्रहण, सूर्यग्रहण जे अतिशय बऱ्याच वर्षांमधलं पॉवरफुल ग्रहण आहे. हे सुरू झाले. त्याचे वेध, परिणाम सुरू झालेत. जरी आपल्या भारतात दिसत नाहीये, तरी परिणाम आहेच आहेत. आणि मानव जातीवर परिणाम करणारे ट्रिमेंडस शिफ्ट देणार आहे. आपल्या कॉन्शियसनेसला पूर्ण, आपल्या पूर्ण विकासाला ही शिफ्ट देतीये. तर ह्या ज्या काही ऊर्जा आहेत आता 9:20 पासून उद्या 5:30 पर्यंत त्या जास्तीत जास्त ग्रहण करायच्यात. आणि ग्रुपमध्ये बसल्याने या जास्त ग्रहण करता येणार आहे. तर हे थोडंसं ग्रुप डायनॅमिक्स मी नेहमीच सांगत असते. ग्रुप एनर्जी मी नेहमी सांगत असते. तर थोडंसं आता आपल्या चैतन्याचा कोर्स झालाय ते पण सांगते. ओंकार ध्यान साधकाच्याही लोकांना उपयोगी होईल ज्यांनी सकाळचा कोर्स केला नाही. कारण हे आत्ता समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जे काही झालं आज आता बऱ्यापैकी व्हिडिओ काही तर 100% मी डिस्क्रिप्शन सगळं सकाळच्या ह्याला टाकलेलं आहे झालेल्या प्रोग्रामचं. ते सगळ्यांनी ऐका. कोर्स केलेला असू देत, नसू देत परत हे ऐका. कारण परवापासून 11 तारखेपासून आपला सकाळचा राचा लॉप वननेस म्हणजे हेच की सगळं आपण जे काही मॅट्रिक्समध्ये वेगळं वेगळं दिसतोय तसं नसून एकच आहे. तर तेच सांगते लॉप वन ते. पण त्याच्याही पेक्षा जे बुक घेणार आहे दुपारी चेतनेचं मानवाचा महामानव अरविंदांचं त्यांचं भाषांतर केलेलं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कळणार आहे. कारण आता मला तुम्हाला सगळ्या इंट्रोडक्शन द्यायला लागलाय. चेतना म्हणजे काय? कॉन्शियसनेस म्हणजे काय? आय एम काय? जे बाकी सगळीकडे डिस्कशन चाललेलं आहे. त्या स्तरावर. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही बघता इकडं-तिकडं होतं. मग ते पण तुम्हाला समजायला पाहिजे, आकलन पाहिजे आणि खरं पण आकलन पाहिजे. म्हणून आज आपण शेवटी आलो, की ब्रेनच्या आयामावर आलो. ते ब्रेनच्या आयामाचं रेकॉर्डिंगमध्ये आहे. पुन्हा एकदा वाचा. म्हणजे हे जे काही चाललंय, शिफ्ट चाललंय, युग परिवर्तन चाललंय, कॉन्शियसनेसचा विकास होतो, मानवाचा महामानव होतो. हे एवढं जसं त्याला रूप आलेलं आहे, एवढं असं काही नाहीये. तर हे फक्त आपलं आकलन, आपल्या ब्रेनमधल्या आपण जे काही करतो, समजून घेतो, ते त्याचं रूपांतर होणार आहे. म्हणजे थोडक्यात मी आता असं सांगते, की चेतना, चेतना म्हणजे काय? आता एक परिस्थिती घेऊ आपण. आता हे ओंकार ध्यानाला आपण आज बसलोय. परिस्थिती सगळ्यांसाठी एकच आहे. किती जण आहेत ते? तर किती जण आहेत? 40 48 जण आहेत. तर या 48 जणांची आता परिस्थिती एकच आहे. ओंकार ध्यानाला बसलोय की नाही आम्ही, आपण बाजूला काही असू देत, तुमचं काही राहिलेलं असेल, माझं जेवण राहिलंय, माझं हे राहिलंय, माझं पण राहिलेलं आहे. तर हे परिस्थिती आता आपली ओंकार ध्यानाला बसली ही सिच्युएशन आहे. सेम सिच्युएशन आता कोण-कोण कसं फील करणार आहे? मी कशी फील करणार आहे? शोभा पाटील मॅडम कशा फील करणार आहेत? स्नेहलता तरोटे मॅडम कशा फील करणार आहेत? श्रद्धा चाफेकर मॅडम कशा फील करणार आहे? हे सगळ्यांचं फीलिंग सेम असणार आहे का? नाही. माझ्या इन्स्ट्रक्शन्स सेम आहेत. माझं म्युझिक सेम आहे. माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स, अफर्मेशन्स मी काय-काय म्हणेल ते सेम आहे. फक्त समजा तुम्हाला आता आपल्याला ओंकार म्हणायचे तुम्हाला म्हणू शकता. पण समजा फक्त आता डोळे मिटायचे आणि माझं सगळं ऐकायचं आणि ध्यान करायचंय. श्वासावर तर लक्ष प्रत्येक जणच ठेवणार आहे. मग आता ही सगळी सिच्युएशन सेम आहे. पण प्रत्येकाला सेम रिझल्ट्स येणार आहेत का? भला आपण रिझल्टही सेम धरू. समजा आता हे आपलं होतंय. मला इथे सगळं आता मुंग्या चावायला लागल्यात. काय-काय ठण-ठण, ठण-ठण होतंय. सगळ्यांना आपल्याला होतंय समजा. आता मी कसं घेणार आहे त्याला? कोणाला त्रास वाटेल, कोणाला वाटेल हे आज्ञाचक्र ट्रिगरिंग व्हायला लागलं आणि ज्याला होतच आहे त्याला काहीच वाटणार नाही. सेम युनिटमध्ये जरी पिंचिंग सुरू झालं, एकाला ते जाणवेल, दुसऱ्याला जाणवणार नाही. म्हणजे घेतोय कसा तो माणूस. जाणीव कशी होती? सूक्ष्म. आता त्या दीपाली पॅटर्न मॅडमने लिहिलंय की तरंग, तरंग कोणी लिहिलंय बघा. तरंग, तरंग, तरंग मला जाताना दिसले. म्हणजे किती सुंदर हे आहे. बरं दिसले म्हणजे ते दिसले नाहीत, जाणवायला पाहिजेत, फील करायला पाहिजे. तर हे प्रत्येकाचा अनुभव वेगळा, वेगळा, वेगळा. सिच्युएशन सेम. बरं कोण कसं घेतंय, हे वेगळं-वेगळं आणि हेच कॉन्शियसनेस. दुसरं काहीही नाहीये. मग आता मी ओंकार ध्यानाला बसलीये, पण माझ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकण्यामध्ये लक्षच नाही. मनामध्ये दुसरं काहीतरी चाललंय. म्हणजे तुमची चेतना आता खालच्या आयामात तुम्ही आहात. सिच्युएशन सेम आहे आपली. म्हणजे तुम्ही कुठं गेला, आपण जो प्रवास केला की नाही, या आयामातनं त्या आयामातनं. बंद करा बरं का व्हिडिओ. आपल्याकडे व्हिडिओ चालत नाहीत. नंतर शंका विचारताना. तर हे आता तुम्ही कसं घेणार आहात?
आता बघा तुम्ही खूप छान मूडनी बसला, पण काहीतरी डिस्टर्बन्स झाला. आता मी शंका विचारली एका मॅडमनी पिरियडची. मी बोलले, लगेच त्या डाउन झाल्या. समजा. आता यांनी आयामातनं प्रवास केला, जो आपण ध्यानातून केला सकाळी, त्याचा अर्थ समजून घ्या. आता या थर्ड डायमेन्शन मधनं सेकंड डायमेन्शनला गेल्या लगेच. या म्हणजे कोणी कोणीही समजा आपणही, मी पण म्हणा. म्हणजे मी काय केलं आता या इव्हेंटला, या सिच्युएशनला सेम सिच्युएशन आहे. पण मी घेतली डाउन. माझी जाणीव पण हे झाली आणि माझं फीलिंग्स मी कशी घेतीये, काय हे करतीये ते पण खाली गेलं. आता ओंकार ध्यान होतं, इन्स्ट्रक्शन सुरू झाल्या. आता कोणी इतकं सुंदर वाटणार आहे, की जसं काही मोक्षच मिळाला. ॲक्चुअली तो मोक्ष पण नकोय, काहीच नकोय. आपल्याला शून्यच बस मोक्षाची पण इच्छा नको. कसलीच इच्छा नको. कारण स्पिरिच्युअल प्रोग्रेस ही सुद्धा इच्छा नको. लक्षात घ्या. सहजता पाहिजे ना, आपोआप जे होईल ते होईल. एक्सेप्टन्स म्हटलं ना, मग होऊ देत ना आध्यात्मिक प्रगती, नाहीतर नाही होऊ देत ना. काय पडलंय? मोक्ष मिळू देत नाही, न मिळू देत. जे होईल ते होईल. एक्सेप्टन्स. मग आता याला आपण कसं घेतो या सिच्युएशनला, अफर्मेशन्सला? आज्ञाचक्राला काहीतरी होतंय सगळ्यांच्या, खाज येतेय, कोणी इरिटेट झालंय. म्हणजे तो खालच्या चेतनेत गेलाय. तर कोणाला खूपच छान वाटलं. अरे वाह! आत्तापर्यंत कधी हा अनुभव मिळाला नाही आणि मला आता हा चक्क आज्ञाचक्र ट्रिगरिंग. दुसऱ्याला माहितीच नसणार आहे, की ते आज्ञाचक्र ट्रिगरिंग. त्याला काय वाटणार आहे, तो ती इव्हेंट कशी घेणार आहे? सिच्युएशन सेम, पण कशी घेणार आहे? त्याला नॉलेजच नाही काही. काहीच नाही नॉलेज. बस मग त्याची चैतन्य कुठे असणार आहे? अशी. आणि ज्याला सगळं माहिती आहे त्याला असं खूप सुंदर, सुंदर वाटेल तो हायर लिफ्ट होणार. आता काय होतं सांगते तुम्हाला, हा सगळा ग्रुप बसलाय 48चा. आता माझी चेतना एकदम हायर मला खूप छान, छान, छान वाटतंय. वाह! आज काय मला मंगल मॅडमनी एक्सपिरियन्स दिला. माझ्या व्हायब्रेशन्स वर आल्या. यामुळे 10 लोकांच्या त्याच क्षणाला व्हायब्रेशन वाढतात. लक्षात घ्या. ज्याला हे होत नाहीये, फील होत नाही, होतंय, पण फीलही होत नाही, काही वाटत सुद्धा नाहीये. तो खाली चाललाय. काहीतरी सकाळचं भांडण आठवलंय, काहीतरी आता कसं जेवण नाही झालंय, भूक लागली आठवली, तो खाली चाललाय. त्या क्षणाला एका व्यक्तीला व्हायब्रेट जास्त झालं, तो खेचून आणतो 10 जणांना पटकन, ओढून आणतो. कारण ह्या सगळ्या वेव्हज आहेत, वेव्हज. हे पाणी बघितलं का? हे सगळं एका भांड्यातलं पाणी. मग एका पाण्याला काही झालं, मी आता इथे असा हादरा दिला किंवा पळीने असं केलं, तर काय तेवढेच पुरतं पळी डिस्टर्ब होणार आहे का? सांगा मला. नाही होणार की नाही? सगळ्या भांड्यांमध्ये ते डिस्टर्बन्स येतील. सगळ्या भांड्यांमध्ये वेव्हज येतील. मी नुसतं असं मारलं तरी सगळं पाणी हललंय. तसंच होतं मग. ग्रुप डायनॅमिक्स हे आणि आता हे प्रचंड वाढत चाललंय. कारण ऊर्जा अफलातून ऊर्जा येतीये. धपाधप मी तुम्हाला सांगते आता 48 जण बसलेत ना, घ्याच तुम्ही या आठवड्यात तुम्हाला काय हवंय पटकन 55 झालेत. घ्या, बघू ना, ट्राय करू. एक विश घ्या तुम्हाला आता या आठवड्यात हवी ती काही असू देत. आणि आत्ताच्या ध्यानामध्ये बघा ही झाली माझी आणि बघू काय होतंय ते. गुड डायनॅमिक्स आणि प्रचंड येणारी ऊर्जा कमया करणार आहे. म्हणून काळजी पण घेतली पाहिजे नाही. मग एखादा लोअर जरा व्हिडिओ बंद करा. आपल्याला व्हिडिओ नाही ऑन करायचा आहे. सुरेश सर बंद करा व्हिडिओ. डिस्ट्रॅक्शन होतं ना. तर आता एखादा लोअरमध्ये चाललाय. एखाद्याला ध्यानच काय माहिती नाहीये आणि हे काय बडबडत आहेत मॅडम आणि नुसतं चळवळ, चळवळ, मान दुखते, हे दुखते. त्याच्या डिस्टर्बन्स आपल्याला सुद्धा खाली घेणार आहेत. म्हणून आता ग्रुपचं खूप काळजी घ्यायची आणि मी खूप आता कारण हे बघा आपण आता हायर चाललोय. सकाळचा जो कोर्स 8 दिवस केलाय. मी आजच म्हटलं इन्स्ट्रक्शन माझी ऐका. ऑलरेडी गेलेत. आता त्यांनी खाली सारखं येऊन गरजेचं नाहीये. आता मला अजून ग्रुप वेगळा करायचा. जसं देवी ध्यानाला मी केला वेगळा. पण त्याच्यात काही नवीन लोकं पण आहेत. त्याच्यामध्ये काही वेगळे पण लोकं आहेत. आता तिथे थोडंसं फिल्टर लावलंय. पण त्या दोन्ही वेगळ्या लेव्हलला मला आता घेऊन जायचंय वेगळं-वेगळं. पण आता जो अजून वेगळा ग्रुप करणार हा सॉर्ट आउट करणार आहे मी. आज मी दीपाली मॅडमनं कौतुक केलं. मला खूप त्यांचा अनुभव आवडला. सगळ्यांनी वाचा त्यांचा अनुभव. क्वालिटी स्टेटमेंट आहेत. मी आपलं सहज मॅगझिनवर काहीतरी त्यांना म्हटलं, "तुम्ही हे पाठवलंच नाही मॅगझिनच्या सूचना-विचना." काही चाललं नाही. प्रश्न विचारले ते ओंकार ध्यानावर.
अजून कशावर, विहंगमने काय दिलं, हे सगळं जे काही आहे ना, मी तुम्हाला हे सगळं सांगते ना, तुम्हाला आता लगेचच त्या पुस्तकात कळणार आहे. मी हे जे सगळं सांगते ते अतिउत्तम आहे, सगळ्यातलं उत्तम आहे. की जो तुम्हाला आपल्याला जो काही हवाय ना, थर्स्ट आपल्याला निर्माण झाले, आपल्याला हायर ह्याला जायचं, ह्याच्यात जायचंय, त्याच्यासाठीच हे सगळे एक्सरसाइज आहेत. कारण हे सगळं ब्रेनचे डायमेन्शन आज सांगितले तेच चेतनेचा प्रवास आहे तो. तर हे समजलं तर आकलन जाणीव होणारच आहे. कारण मी माझ्या ह्याला अवेअर झालीये ना आता. म्हणून हे ज्ञान पण मिळालंय ना मला. मग याच्यामध्ये मी सहज त्यांना म्हटलं, वाचून दाखवेल मी उद्या. मी त्यांना सहज म्हटलं, "मॅडम मला तुमचं खूप आवडलं." कारण मी जरा थोडं म्हटलं होतं, "तुम्ही हे केलं नाही." त्या सॉरी म्हटल्या, की मी माझ्या मनात दुपारी वाचल्यावर वाटलं मी म्हणून टाकलं. त्यांच्या उत्तरात किती सुंदर क्वालिटी आली आहे, ते उद्या वाचून दाखवणार आहे सकाळी. त्यांनी तुमच्या सगळ्यांची नावं घेतली, काही ठराविक जणांची, की ह्यांच्यामुळं मी आहे. ग्रुप डायनॅमिक्समुळं मी आहे. म्हणजे किती आकलन सुंदर घेतलंय, परफेक्ट घेतलंय त्यांनी. तर हे ग्रुप आता जसं तरंग पाण्याचे होतात, तसंच आपलं होतंय. म्हणजे आपण आता हे बघा, हा ओमचा तुम्हाला गोल दिसतोय ना, तो आपण आहे बघा, लक्षात घ्या. अजून समजायला सोपं सांगते. गोल आता श्रद्धा मॅडमनी शंका विचारली म्हणून मी थोडंसं जरा डिस्कशन थोडं वेगळं करतीये. नाहीतर लगेच ध्यानाला थोडंसं 5 मिनिटात बोलून लागायचं होतं. पण शंकाच जाऊ देत मनातली. म्हणजे अजून रात्री काही सिंथेसिस होऊ शकेल, उद्याचा अजून उपयोग होईल. तर ही जी गोल ओंकाराची डिश दिसतीये, तो म्हणजे आपण आहे. तुम्ही काय, मी काय सगळं तेच. इथे आहोत आपण. आपल्याला काय दिसतंय आता बघा हे, इथे मला इथे समजतीये. ॲक्चुअली मी आहे का ही? मी नाहीये ही. मी कोण आहे? मी म्हणजे माझं शरीर नाहीये. माझं मनही नाहीये. माझं इमोशन लेयर नाही. माझं बुद्धी लेयर नाही. मी इथे मला समजती. म्हणजे तुम्हीच पण समजा. हे नाहीये मी. मग मी कुठे आहे? तो गोल म्हणजे मी आहे. तुम्ही पण गोल म्हणजे तुम्हीच आहात. एकच आहोत आपण सगळे. आता हा आपला मेन हायर सेल्फ. आता माझी चेतना काय आहे? तुमची चेतना वेगळी, माझी चेतना वेगळी. का वेगळ्या-वेगळ्या चेतना आहेत आता? का तर जे काही स्पॉट्स आहेत आता ह्याच्यात तुम्हाला टिपके-टिपके काय दिसतायत ते आपण समजू सगळे. ते का वेगळे आहेत? का तर एक अंश म्हणून आपण त्याचा अंश म्हणून कुठेतरी आहे. पण तो नाहीच आहे ना आपण. तो नाहीच आहे ना आपण. ते दुसरंच कोणीतरी आहे ना. आपण तिथेच आहोत ना. पण आता आपल्याला आपण इथे समजतो ना. आणि तो म्हणजे आपण आहे. तो सगळं खेळ खेळतोय. मी सगळं हे सांगितलंय. तो सगळा खेळ खेळतो. मंगलकडनं काय करायचं, श्रद्धाकडनं काय करायचं, सुलक्षणा मॅडमकडनं काय करायचं, मला कुठला अनुभव घ्यायचा. तर हे जाऊ दे डिटेल बोलू. पण ह्यामुळे आता हे सगळं आपण जर तिथे असेल, तर आपल्या ह्याच्यामुळे डिस्टर्बन्स कोणाला आणायचे नाहीत. म्हणून सकाळी ज्यांनी कोर्स केले नाहीत ना, त्यांचे खूप स्वतः तर तुम्ही खाली गेलात, पण तुम्हाला ते दुसऱ्यांना पण खाली आणण्याचं थोडंसं आहे कर्म लागलं म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही. असं करत जाऊ नका. मी जेव्हा मानते ना सोडा, कृपया करून सोडत जा. वाईट वाटून घेऊ नका. खूप तुमच्या चांगल्यासाठी मी सांगत असते. तर आता हे मॅडमनी शंका विचारली म्हणून त्याच्यावर अजून आपण नंतर बोलूयात. आता आपला अजेंडा आहे वॉटर थेरपी करायची आपल्याला ओंकार ध्यानाचा कोर्स आहे. त्यामुळे पंचकोश शुद्धी, क्लिन्झिंग याची तर ऊर्जा आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायचंय. हो, मला हे सांगायचंय, जे मी ग्रुपबद्दल आत्ता बोललीये, ती ग्रुप एनर्जी इतकी काम करणार आहे आता. आपण ठराविक लोकं येऊन जर बसून काही एकच उद्देश पेरले ना, एकच उद्देश तर ते लवकर फलित होणार. काहीही असू देत. मी तुम्हाला सांगते रियालिटी अशी आहे, की जे काही या ब्रह्मांडात असेल, नसेल, शक्य आहे, अशक्य आहे असं काहीही नसतं. आपली चेतनेची क्षमता एवढी आहे, आपण फक्त पिक्चर ठरवायचा, की मला हे हवंय आणि दॅट विल बी क्रिएटेड. ही फक्त शक्ती मानवाकडे आहे. म्हणजे चेतनेने ठरवायचं आणि रिॲलिटीत बनवायचं. ही मानवाची शक्ती आहे. जी भाग 1 मध्ये वेबसाईटवरती आपण व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी सगळ्या त्या हिने शिकवली. आता मी चेतनेने शिकवणार आहे इथून पुढं. तर माझी चेतना जे काही विचार करते, जे काही व्हिज्युअलाइज करते, अस्तित्वात असू देत, नसू देत, आर्बिट्ररी कुठलं तरी असू देत, ते सुद्धा क्रिएट करू शकते. रिॲलिटीत आणू शकते. चेतनाच हे करू शकते. आणि फक्त मानवाची चेतना. म्हणून मानव जन्माला खूप महत्व आहे.
मग मानव हे सगळं करू शकतो म्हणून मानवाचाच जन्म घ्यावा लागतो चेतनेसाठी, की काय विकास घडवायचा आहे बाबा तुझ्या आत्म्याचा, जा मानवात जा मानवात, म्हणून देवही खाली उतरतात. आणि जे काही या सगळ्या ब्रह्मांडाचं क्रिएटरचं स्वप्न असतं, मला हे करून बघायचंय, मला ते करून बघायचं, तो काय करतो, तो माणसांना टाकतो धरा. कारण आपल्या थ्रूच तो साध्य करू शकतो, त्याच्याही विशेष त्याचा खेळ जो मांडलेला असतो डाव, तो आपल्या थ्रूच तो हे करू शकतो. कारण आपण सगळं लोअर लेवलला आहेत आणि लोअर लेवलला या फिजिकल शरीराच्या आणि प्राणिक शरीराच्याच लेअरला शक्ती जास्त आहे, की जे काही आपण म्हणू, विचार करू, भावना आणू, इमोशन्स आणू, ती रियालिटी बनते. हे सगळं किती वेळा सांगून झालं. मग या शक्तीसाठी तो सुद्धा, त्याला जे जे काही परिवर्तन आणायचे आहेत या गॅलेक्सीमध्ये, ब्रह्मांडात आहे, त्याच्यामुळं आपण इथे आहोत त्याच्या इच्छेने, म्हणजे ऍक्च्युली आपणच येते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ना. आता तेच आपल्याला करायचंय. आपल्याला जे जे हवंय ते ते आपल्याला करायचंय. मग आता तुम्ही शरीरासाठी मागत बसला, तुमचं खाली गेली कॉन्शियसनेस लेवल. तुम्ही अन्नासाठी मागत बसला, खाण्यासाठी बघत बसला, संसारिक वाटे, मग तुम्ही अजून लोअर लेवलला तुम्ही ट्रॅप झालाय, तुम्ही मॅट्रिक्स मध्ये आहात. मग मॅट्रिक्स मधनं बाहेर यायचंय, आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायचंय, आपल्याला धरतीसाठी करायचंय, आपल्याला ब्रह्मांडासाठी, गॅलेक्सीसाठी, प्लॅनेटसाठी, मल्टीवर्ससाठी सगळंच बदलतंय. मल्टीवर्स हे जेव्हा आपण करू, त्यावेळेला चेतनेचा विस्तार होणार आहे. म्हणून सारखी मी म्हणते, सर्विंग फॉर अदर्स, सर्विंग फॉर अदर्स, वाईड एक्सपान्शन. आता ह्याला सुद्धा काही खूप मागं लागायचं नाहीये. ह्याला पण सहजतेने, जे स्वामीजी सांगतात, तुम्हाला काय हवंय सहजतेने करा. म्हणजे धडधड 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 4 तास ध्यानच केलं असं होणार नाहीये ते. सहजतेने करा, 10 मिनिटं द्या. क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, क्वालिटी इज इम्पॉर्टंट. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता आपल्याला वॉटर अफर्मेशनचं करायचंय. पाणी घेऊन बसा आणि चला आता आपण ध्यान करणार आहोत. आणि मग फार तर उद्या सकाळी पण 4:30ला जॉईन व्हा. कारण 5:30 पर्यंत ही ऊर्जा आहे. आणि बरंच आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसही याबरोबर पेरू आपलं ओंकार ध्यान करता करता. चला मी शेअर करते. आणि मग फार तर आता शंका बिंका नको आज. आता हे सगळ्या ध्यानाच्याच व्हायब्रेशन मध्ये राहूयात नंतर आपण. चला आपलंच ध्यान करायचंय, ओंकार ध्यान. पाणी ठेवून घ्या आधी, तुम्हाला काय हवंय नाही या आठवड्यात. चला, मटेरियलिस्टिक असू देत, काही असू देत, म्हणून टाका तुमचं काय काय हवंय ते. पाण्याचा ग्लास आता हातामध्ये ठेवा. आणि मग मी काय म्हणते ते करा. ठीक आहे, डाव्या करून घ्या तुम्हाला काय हाताच्या हवंय पटपट तळ पटपट, आणि हातावर पिऊन पण पाण्याचा घ्या. ग्लास आणि मग ठेवा ध्यानात किंवा बसा. छोटस भांड ठेवा. आणि आता आपल्या या पानात ओंकार त्याच्या उठणार आहे, तोंडावर स्त्रीयंत्र उजवा उठणार हात आहेत. ठेवा. लक्षात घ्या, स्त्री शक्ती उठणार आहे, जी फेमिनाईन स्क्रीनवरचं चित्र बॅलन्स बघून आपल्याला घ्या. करायचंय आता. या डिव्हाइन एनर्जी, अफर्मेशन्सनी आपण डिव्हाइन या देवी ग्लास ऊर्जा मध्ये येणार आहे. पाण्यामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन सोडत आहोत. आधी डोळ्यांनी बघून घ्या. मला जे जे हवे ते सगळं आणि मिळालं आहे या मग अमृत असं मधनं आजचं. इमॅजिनेशन करायचं आहे की पाण्यावर प्रचंड ओम उठलेला आहे. सामर्थ्यवान अमृत आहे. आपल्या ओम ग्रुपला आणि सर्व काही स्त्रीयंत्र मिळालेलं आहे. पाण्यावर उठतं हे सायंटिस्टनी सिद्ध केलेलं आहे. ओम साऊंड व्हायब्रेशन पाणी ज्या पिऊन वेळेला बसा हा. आपण पाण्यावर सोडतो त्यावेळेला स्त्रीयंत्र उमटतं. श्रीयंत्र हे खूप रहस्यमय जॉमेट्रिकल फिगर आहे. यामध्ये 9 ट्रायंगल्स असतात. हे सगळं आता डोळे झाकून इमॅजिन करायचं आहे. Hi friends, I am Arvind Sood, numerology and Vastu coach. I am going to conduct free श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास येत आहे,
आणि श्वास जात आहे. डोळे झाकून मी जे काही बोलत आहे ते पाण्यावर ओंकाराने उमटत आहे. हे चित्र बघायचं आहे, फील करायचं आहे. अशा भावनायुक्त पाणी आपण तयार करत आहोत. श्री यंत्रामध्ये 4 अपवर्ड ट्रायंगल्स असतात, जे शिवाला रिप्रेझेंट करतात, आणि बॅकवर्ड खालीलच्या डायरेक्शनला जाणारे 5 ट्रायंगल्स असतात. ते शक्ती रिप्रेझेंट करतात. आणि असे एकंदर 43 ट्रायंगल्स छोटे छोटे त्यामध्ये असतात, की जे कॉस्मॉसला रिप्रेझेंट करतात. त्यामुळं ओंकाराचं अफर्मेशन पाण्याला पण देत आहोत. या आता पाण्याच्या भांड्यामध्ये श्रीयंत्र उमटलेलं आहे. मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे शिव आणि फेमिनाइन एनर्जी म्हणजे शक्ती, अशा दोन्ही ऊर्जांचा, शिवशक्तीचा मिलाफ या पाण्यामध्ये झालेला आहे. आणि पूर्ण ब्रह्मांडातील सर्व तत्व या पाण्यात अवतरली आहेत. ओम हा ब्रह्मांडाचा स्वर आहे, आणि या ओंकारातून ही सगळी शक्ती, सर्व प्रकारच्या ऊर्जा आणि सर्व प्रकारची तत्व या पाण्यामध्ये अवतरली आहेत. धन्यवाद अशा अमृतमय पाण्याला. धन्यवाद अशा अमृतमय पाण्याला. हे पाणी आता इतकं चार्ज झालं आहे, जादूमय झालं आहे, की माझे सर्व पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे सर्व शुद्ध झाले आहेत. माझे पाची कोश धष्टपुष्ट झाले आहेत. ओंकारमय पाणी माझा अन्नमय कोश, माझा म्हणजे ब्रह्मांडाचा, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे या ब्रह्मांडातील सर्व अन्नमय कोश, वृक्ष, वेली, प्राणी, पशु, पक्षी, सर्वांचं शरीर, जे काही दृश्य जगत आहे, जे काही आत्म्याची सुप्त अवस्था आहे, ग्रह, नक्षत्र, तारे,
आकाश, पंचतत्व, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हा सर्व अन्नमय कोश शुद्ध झाला आहे आणि धष्टपुष्ट झाला आहे. या पाण्याने पूर्ण अन्नमय कोश रिस्ट्रक्चर, रिबिल्ड झाला आहे. या ओंकारातल्या ओनी जागृत अवस्थेतील म्हणजे सर्व दृश्य ब्रह्मांडातील अन्नमय कोश शुद्ध झाला आहे, पुष्ट झाला आहे. प्राणमय कोश माझा पूर्ण स्वच्छ आणि हील झाला आहे. माझ्या अन्नमय कोशातून जी स्पंदन बाहेर पडत आहेत, अतिशय सुंदर स्पंदन माझ्या अन्नमय कोशातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे प्राणमय कोश सुद्धा स्वच्छ, सुंदर, धष्ट आणि पुष्ट झाला आहे. आणि हे दोन्ही कोश धष्ट पुष्ट शुद्ध झाल्यामुळे मनोमय कोश सुद्धा धुवून स्वच्छ झाला आहे. माझ्या मस्तिष्कामध्ये सुंदर विचार होत आहेत. सर्व रस भावना शुद्ध झाल्या आहेत. विचार शुद्ध झाले आहेत. यामुळे बनणारा मनोमय कोश धष्ट पुष्ट झाला आहे आणि या सर्वांमुळे विज्ञानमय कोशही नवीन जन्म घेतला आहे. माझी अंतर्ज्ञान शक्ती मला ज्ञान सहज मिळत आहे. जे जे ज्ञान मला हवं आहे ते माझ्यापाशी मिळत आहे आणि या सर्वांमुळे माझा आनंदमय कोश आता स्वच्छ, सुंदर, धष्ट पुष्ट झाला आहे. सर्व पंचकोश सुदृढ, स्वच्छ, सुंदर झाले आहेत. हे ओंकारमय, हे स्त्री यंत्रयुक्त पाणी मी आता प्राशन करत आहे. सर्व ओंकारयुक्त पाणी मी आता पीत आहे आणि माझ्या जीवनात जादू घडत आहे. माझ्या शरीरातील पेशिका, सेल्स आणि सेल्स, DNA आणि DNA आता बदलत चालले आहेत. सर्व नवीन चैतन्य सळसळत आहे. सर्व पंचकोशात, शरीर में, प्राण में, मनोमय, बुद्धिमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश माझे रिबिल्ड झाले आहेत, रिजुविनेट झाले आहेत. त्यांनी रीबर्थ घेतला आहे. मी माझ्या कॉन्शियसनेसची हायेस्ट लेवल गाठली आहे. माझी चेतना अतिशय हायर स्तरावर पोचलेली आहे. माझा रीबर्थ झाला आहे. मी स्वच्छ, सुंदर, पांढरा प्रकाश या अस्तित्वात अनुभवत आहे. माझं अस्तित्व आता प्रकाशमय झालं आहे, ओंकारमय झालं आहे.
धन्यवाद या पाण्याला, धन्यवाद या पाण्याला. पाणी पिऊन घ्यायचं आहे. डोळे न उघडता पाणी प्या हाताने. बघा कुठं ठेवलं आहे तुम्ही पाणी. ॐ नमः शक्ती शिवा. पाणी प्यायचं आहे सगळ्यांनी. आता जो मी काही संकल्प लिहिला आहे त्या सर्व संकल्पांना मी आठवत आहे. आणि ही येणारी अमेझिंग ऊर्जा, ही येणारी अमेझिंग ऊर्जा माझ्या सर्व संकल्पांना फलित करत आहे. जे जे आपल्या ग्रुप मधील सर्व मेंबर्सला हवे आहे ते सर्व प्राप्त होत आहे. आपण करत असलेल्या आजच्या या ग्रुप ध्यानाने आपल्या सर्व ग्रुपची एक सामूहिक चेतना बिल्ड झाली आहे. सामूहिक चेतना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. जे जे आपण आता या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये टाकत आहोत ते सर्व लवकरच फलित होत आहे. जुनं सर्व काही बदललं आहे. नवीन दरवाजातून आत प्रवेश टाकत आहे नवीन जीवनामध्ये. नवीन जीवन मला प्राप्त झालं आहे. माझ्या सगळ्या आकांक्षा, इच्छा, सर्व काही मला मिळालं आहे. फायनान्शियल अबंडन्स प्राप्त झाला आहे. आता कुठल्याही गोष्टीला काहीही कमी पडत नाहीये. क्षणार्धात जादू झाली आणि फायनान्शियल अबंडन्स प्राप्त झालं. आता येथेच जे जे काही हवं आहे ते मिळत आहे. सगळ्या गोष्टी डोळ्यांना दिसत आहेत. जे जे हवं आहे ते प्राप्त झालं आहे. ज्या अडचणी होत्या त्या निघून गेल्या आहेत. निघून गेल्या आहेत. सर्व रिलेशनशिप सुधारली आहे. सर्वांशी नाते संबंध प्रेमाचे झाले आहेत. प्रेमाचे झाले आहेत. घरातून तर प्रेम सगळ्यांकडनं मिळत आहे. पण जिथे जिथे जाईल तिथे मी प्रेम पेरत आहे आणि मला मिळत आहे. जिथे जिथे मी जाईल तिथे मला प्रेम आणि प्रेम मिळत आहे. प्रेमाचे व्हायब्रेशन्स
मला प्राप्त झालेले आहेत. असेल तुमची प्रगती हवी असेल, यामध्ये कॉन्शियसनेस मध्ये हवी असेल प्रगती, तर व्हायब्रेशन समजून घ्यायचं, एनर्जी समजून घ्यायचं. आता ही जी चेतना वगैरे काही लोकांना समजत नसेल, एक कळतं तर ऊर्जा एनर्जी एवढं तर कळतं. आता आपण उदाहरण घेऊया की ते इथे नावं दिसत आहेत. आता बघा सुलक्षणा मॅडम, बघा फोटो लावलाय. आता फोटोनी काय झालं मॅडमचं, व्हायब्रेशन जास्त घेतले गेले. व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आहे ना, फोटो फोटो म्हणजे पिक्चर, पिक्चरला व्हायब्रेशन. आपण म्युझिक का टाकले, तर म्युझिकचे व्हायब्रेशन, म्युझिकची फ्रिक्वेन्सी घेतली, या सुद्धा मी थॉटफुली सिलेक्ट केलेल्या असतात. असंच कुठलेही म्युझिक घेत नसते. तर ह्या फ्रिक्वेन्सीसाठी फोटो असणं इथे गरजेचं आहे. आणि हा नंबर असणं गरजेचं आहे, नाव असणं. हे किती वेळा सांगते, पण किती लोकांनी ते करून घेतलं, 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीये. आणि आता समजा आपल्याला येत नाही, आपल्याला मुलं देत नाहीत करून, आपल्याला कोणी नाहीये शेजारचं पाजारचं, तर काय करायचं तेही सांगितलंय. अरे हे आहे ना आपल्याकडे, मी सांगतेय माझी उदाहरणं तुम्हाला. ठरवा ना एकदा, इच्छा ठेवा ना, मला हे जमणार आहे. आणि बघा ना, आपोआप तुमचे हात फिरतील तिथे. आपोआप तुम्हाला झूम.us वर जायला सांगितले, जा. आणि जाणीव जर वाढली, कॉन्शियसनेस वाढला, अंडरस्टँडिंग वाढलं, किंवा तुमची भावना, तुम्ही आता ही सिच्युएशन कशी घेताय, मला फोटो टाकायचाय, मला नंबर टाकायचाय, कशी घेताय, आपोआप कॉन्फिडेंट असेल तर आपोआप तो हात तिकडे नेणार आहे, काहीतरी वाचलं जाणार आहे, काहीतरी होणार आहे, आपोआप होणार आहे. मी एवढ्यातली 2 उदाहरणं तुम्हाला दिली. ही गोष्ट नाही तर एवढं शिकून डबल डबल ग्रॅज्युएट होऊन साधं वेबसाईट वरून पैसे भरायचे म्हणजे खूप डोक्याला ताप. कोणी कोणी कशावर भरतय काय. मग हा कॉन्शियसनेसचा प्रकार आहे. मी सांगते वेबसाईटवर व्हिडिओ पण होत नाही तरी विहंगलला भरून टाकायची, अशा गोष्टी होतात. म्हणजे ही उदाहरणं आहेत. मग या छोट्या छोट्या ग्रुपच्या कम्युनिकेशन जेव्हा तुम्ही एकच एक्झरसाइज करायला शिका. माझं मी काय टाकलंय, कम्युनिटी ग्रुप बघायचाच नवीन लोकांनी. कम्युनिटीवर मॅडम काय म्हणतात, मान्य आहे खूप व्हिडिओ असतात, पण ते तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ. वाचायचं माझे काय मेसेज आहेत, आणि वाचून मला आता इथून पुढं माझ्याकडनं चुका होणार नाहीत. लिंक टाकली की ओके म्हणतात, थँक्यू म्हणतात. सगळ्यांनी बंद करा थँक्यू म्हणणं, मी खूप वेळा सांगितलंय तुम्हाला. त्यापेक्षा आपण पोस्ट पण करून देत नाही दुसरे व्हिडिओ, दुसऱ्या पोस्ट का नाही, त्याच्या मागे एकच लॉजिक आहे की हे मी पोस्ट करण्यापेक्षा मी 10 वेळा ते बघावं, मी 10 वेळा ते वाचावं, माझ्यात रिझवावं, इथे फोकस. कारण हे सुद्धा ऊर्जाचा खेळ आहे. कारण ही ऊर्जा कुठून तरी आलेली तुम्ही टाकता, आणि मग त्यांनी काय असं, हे सगळं डिटेल मी सांगत नाही बसत. ऊर्जा आहे ती. आता मग व्हायब्रेशन, आता हे आपल्या ह्याच्यात व्हायब्रेशन बिघडवले गेले, मग ते बिघडवले गेले, आपल्याला डिस्टर्बन्स आला. मग तसेच चांगले जर करायचे असतील तर काय केलं पाहिजे. मग हे आता आता तरी ग्रुप सोडून जावा. हा भाग 3चा ग्रुप आहे ना, ज्यांनी कोर्स एकही दिवस केला नाही ना, त्यांनी ग्रुप कृपया सोडून जावं. आणि ज्यांनी एक दिवस जरी केले ना, तरी ऑनेस्टली अनुभव कथन करा. उद्या उठून बसा, आज रात्री झोपताना करा. त्यामुळे तुमचे व्हायब्रेशन्स वाढणार आहे. हे बघा, उदाहरण देते. समजा 1 कोटीचं आपल्याला लॉटरी मिळाली, समजा तुम्हाला मिळाली, तुम्ही कसं सांगणार आहे सगळ्यांना 1 लाख 1 करोडचं लॉटरी मिळाली, असं म्हणणार आहे का. मला ना काय झालं, काय सांगू, 1 कोटीची लॉटरी मिळाली असं सांगणार का हो तुम्ही. असं सांगितलं तर व्हायब्रेशन काय असणार आहे. तुम्ही मोठ्याने सांगता, फोन करता, मग पार्टी, हो हो जाऊ ना पार्टीला, याने काय होतं, व्हायब्रेशन्स अप होतात. या सगळ्यांना सांगण्याने व्हायब्रेशन्स अप झाले की उद्या त्या कोटीचं अजून काहीतरी बातमी येते, अजून ते पण होतं काम, का होतं, तर आता तुम्ही हायर व्हायब्रेशनला आलाय. सगळ्यांना सांगत सुटलाय. सगळीकडे व्हायब्रेशन, इकडं व्हायब्रेशन, नगरला, कोल्हापूरला, सोलापूरला 3 बहिणी आहेत समजा, गेले व्हायब्रेशन नगर, सोलापूर इकडे. याने काय होणार आहे, निसर्गातनं वेव्ह जात आहेत. वेव्ह सोडताना तुम्ही, आपण बघितलं, एक विचार पृथ्वीला 7 वेळा, बघा करेक्ट करा काय असेल ते, आठवत नाही, पण एवढा प्रदक्षिणा मारून येतो. मग एक माझा फोन, माझ्या व्हायब्रेशन्स आहेत, माझ्या फिलिंग्स आहेत. काही वेळेला आपल्याला डोळ्यातनं अश्रू पण वाहतात. आता किती माझे एका मुलीचं आज उदाहरण, ती म्हटली मॅडम, कुठल्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलला मुलाला ऍडमिशन मिळाली, फ्लॅट तिला दिला, 7 फ्लॅट दिले त्या माणसाने, डोनेट केले.
लक्षात घ्या काय चाललंय दुनियेमध्ये. बघा 7 फ्लॅट दिले, तिला तो फ्लॅट मिळाला, इतका सुंदर बिल्डिंग, इतका सुंदर फ्लॅट, आणि आज घेऊन आली माझ्याजवळ न्यूज, मुलाला एवढं टॉप 1 इंटरनॅशनल स्कूल. म्हणाले महिना 5,000 फी आहे, पण तोच सगळं भरणार आहे माणूस, सगळं किराणा देतोच महिन्याचं. का वागायला लागलेत लोक सगळे, हे स्वाहा स्वाहा का करायला लागलेत? या पण विचार इकडं तिकडं बघूयात आपण काय काय चाललंय बघा. मग हे ह्यानी काही लोकांचे व्हायब्रेशन्स वाढतात. आपण त्या फिलिंग मध्ये जातो, डोनेशन दिलं, हे झालं, ते झालं, ते झालं, म्हणून आपण पेढे देतो, आपण काही बर्फी देतो, त्यामागे हेच कारण आहे. मग हे व्हायब्रेशन्स वाढवायला इथे सुद्धा रोज वाढवायचे. मग अनुभव कथन करायला म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स येतात. तुम्हाला वाटतं मी खूप वेळा हे लॉजिक समजून सांगते, आता जेव्हा आपण ते पुस्तक घेऊ त्याला अजून छान समजणार आहे. म्हणजे ग्रुप कसा काम होतं, मी एक ड्रॉइंगच काढणार आहे तुम्हाला हे सगळं चेतना, वननेस समजण्यासाठी. वननेस म्हणजे काय असं नाहीये की बाबा तुम्ही मी वन आहे, तसं नाहीये. वननेस म्हणजे अरे बाबा, तुमचे जे फिलिंग्स आहेत तेच माझे फिलिंग्स आहेत. मी वरती उठली, मी तुम्हाला घेऊन चालली. म्हणजे जेव्हा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार सुरू होतो स्वतःच सोडून, त्यावेळेला आपली व्हायब्रेशन अजून ओढली जाते, कारण त्याला पण घेऊन जायचंय पुढं. मग आपली कॅपॅबिलिटी, सपोर्ट सिस्टीम्स आता उतरली धर्तीवर सगळी, प्रचंड सपोर्ट सिस्टीम, आणि ही ग्रुपवर खूप फोकस करते. ज्या दर्जाचा ग्रुप, ज्या ग्रुपचे कॉन्शियसनेस, जेवढ्या व्यक्ती, जे काही मागं आपण एकत्र काम केले, उगाच नाही आलो एकत्र, उगाच नाही आपण 2 वर्ष कंटिन्युअस काम करते, जाणारे गेले, कारण त्यांचं नव्हतं इथे, त्यांचं दुसरीकडे होतं बिलॉंगिंगनेस, किंवा चेतना कमी होती किंवा जास्त होती, त्यांना अजून जास्त ग्रुप चांगला मिळाला असेल. आणि छोट्या छोट्या ग्रुपवर जास्त ऊर्जा येते, हे पण सांगते मी तुम्हाला मोठ्या मोठ्या पेक्षा. कारण मोठ्या ग्रुपमध्ये काय डायनामिक्स असणार आहे, वेव कोणाच्या कशा असणार आहे. एनर्जी ड्रेनर्स झालेत आता सगळीकडं, एनर्जी सकर्स झालेत. तुम्हाला सांगते अशा प्रोग्राम मधनं मोठ्या मोठ्या, जेवढे मोठे ना तिथे हे असे डार्क अजेंडे येऊन सक करतायत सगळ्यांच्या, हे माहिती. हे बाकीचं जाते सांगत नाही मी तुम्हाला, पण हे ग्रुपचं हे तुम्हाला आता एक डायग्राम करून शिकवणार आहे. की मग काय हा जो ग्रुप आहे ना, आता ही जी सपोर्ट सिस्टीम उतरती, आता आपण कुठे आहोत बघा. आता समजा आपण पिरामिड मध्ये बसलो तर अर्थातच जास्त सपोर्ट येणार आहे. त्या दिवशी 10 दिवस आपण समजा 14 तारखेला 10 जण पिरामिड मध्ये आलो, प्रचंड आपल्याला सपोर्ट सिस्टीम देणार आहे. पिरामिड तर करणारच करणार. आता लक्षात घ्या, आता समजा आपला ऑफलाईन कुठंतरी चाललाय गेट टुगेदर, स्वामींचं घ्या, आता आम्ही चाललोय तिकडे, तिथे काय होणार आहे, सगळे जे लोक येत आहेत त्यांची ऊर्जा एकत्र येऊन अशी ऊर्जा होणार, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथल्या रिजनचा म्हणजे हिमाचल प्रदेशचा जो काही रिजन आहे, तिथलं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस काय आहे. मी तुम्हाला आज एक वाक्य महत्वाचं सांगितलं, असं सांगितलं महत्वाचं, की मी जो विचार करते, माझी जी चेतना आहे, मी काही ठरवते, मला वस्तू हवी आहे, माहिती नाही कशी. जसे पिरॅमिड निर्माण केले म्हणतात यारांनी, मला व्यक्ती वस्तू हवी आहे, ती आणि असं केलं पाहिजे तिने, तसं केलं पाहिजे तिने, तसं केलं पाहिजे तिने, तसं केलं पाहिजे, हे सगळं तिचं कार्य झालं. मी आता ते मनात आणलं, माझी चेतना आहे, मी त्याच्या फ्रिक्वेन्सीला माझी नेली, तथास्तु रियालिटी बनली. आजपर्यंत अस्तित्वात नसेल तरी सुद्धा ती रियालिटी बनते. हे आपलं सगळं क्षमता आहे तो. मग मला जे हवे ते मी मिळवणारच. ही ऊर्जा खूप आली आहे, म्हणजे जे पडदे होते ते फाटत चाललेत ना आता. म्हणून ही ऊर्जा, आपली जी क्षमता आहे ना, ती आता ओरिजिनल क्षमतेकडे जायला लागलोय. आपलं शरीर सुद्धा बदलतंय, शरीरात सुद्धा खूप चेंजेस होत आहेत. मग हे सगळं मला घ्यायचं होतं आज ध्यानात, पण थोडा अजेंडा बदलला, थोडं मी इन्स्ट्रक्शन देणार होते बाकीचे, डीएनए म्हणा किंवा काय, जाऊ दे जसं आपलं आहे आहे ते. तर हे सुद्धा महत्वाचं आहे, डिस्कशन खूप महत्वाचं आहे. मग आता हे ग्रुप आता कुठं काम, म्हणजे त्या प्लेसची कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस काय आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्या जागेची जी आहे ती परिणाम करणारच त्या पिरियडमध्ये येऊन ग्रुपने ध्यान करणाऱ्यांना. प्रत्येकाची आहेच, प्रत्येकाची बिलीफ काय आहे बघा. आपल्या बिलीफ आता खूप छान झालेल्या आहेत, प्रचंड बदलल्यात. नुसती माझी वाक्य ऐकून लोक पुढे जायला लागलेत, कॅच करतायत आणि बदलते आयुष्य. मग ह्या बिलीफ्स आपल्या ट्रू आहेत, बरोबर आपल्या आहेत.
आपण कुठेच अडकलो नाही. पूजा, धर्म, वाचन सोडून द्या. अजूनही माझं ऐका, कुठलंही ते धार्मिक ग्रंथ वाचन, पोथ्या बिथ्या बंद करून ठेवून द्या. स्वाहा. ही घ्या पोथी वाचायला, ही पोथी वाचायची, हे अध्याय वाचायचेत. खूप महत्वाचं आहे आणि हेच महत्वाचं आहे. ते काय महत्वाचं नाही, ते सगळं बुलबुलही आहे. आपलं डायव्हर्जन करणार, आपल्याला दुर्लक्ष मुद्दाम भरकवटवणार आणि अजून अजून जशी जशी इव्हेंट जवळ येईल तशी तशी खूप खूप प्रलोभन येणार आहे. म्हणून आपण आधीच सिक्युअर्ड करून ठेवलंय आपल्याला, की मला राईटच नॉलेज येतंय, मला जे हवंय, मला जे उपयुक्त हवंय, मला जे पॉझिटिव्ह आहे तेवढंच नॉलेज आणि तेच येतंय आपल्याला. अजूनही कुठेही भरकटलेलं नाहीये आपण. ट्रू आणि व्यवस्थित स्वामींना सुद्धा आपण मागच जोडलं गेलंय मागच्या वर्षी. आणि तुम्हाला फुल्ली सांगितले त्यांना प्रश्न विचारा. आणि व्हिडिओ मात्र ग्रुपवर टाकण्यास विसरू नका. जो काही व्हिडिओ आहे. आता ते रिट्रीटचं किती लोकांनी त्यांना नमस्कार केले. तुम्हीही केलं असतं तर मला जरा आवडलं असतं ना, ज्यांनी मीटिंग अटेंड केली त्यांना. आधीच तुम्ही त्यांच्या व्हायब्रेशनला जोडून घ्या ना. का मी सांगतेय. यायला जमेल न जमेल व्हायब्रेशननी तर कनेक्ट आहे, कनेक्शन्स असतात अहो. तुम्ही ज्याला कमेंट टाकता व्हिडिओ खाली, मी तुम्हाला आता बघा सगळ्यांना रिप्लाय दिलाय, सगळ्यांना धन्यवाद दिले. व्हायब्रेशन्स आपण एक पॅटर्न तिथे तयार करतोय मोठ्या प्लॅटफॉर्मवर. हे सगळं आहे आणि हे समजून घेतलं तर काहीच अवघड नाहीये आणि आपल्याला काही ओढून ताणून काही आणायचं नाहीये. सहज साध्य आपल्याला जे जे शक्य आहे ते ते करायचं. पण एक माझी विनंती आहे तुम्हाला, सगळ्यांना एक विनंती आहे, ग्रुपचे मेसेज वाचा, तिथे कॉन्शियसनेस ठेवा. एखाद्याने अनुभव टाकला तो वाचा, पॉज घ्या. काही घाई नाही, उद्या सांगितलेले, उद्या फुल दिवस, उद्या 12 पर्यंत टाका. काही घाई करू नका. लिहित चला, ऍड करत चला, लिहित चला. इथे काही कॉम्पिटिशन नाही ठेवली. कॉम्पिटिशन जिथे ठेवली तिथे एकच आलंय उत्तर, ओंकाराचं. का बरं मी माझ्या स्वतःच्या पैशाने बक्षिस देणार आहे? काय मला हौस आली का? माझं एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की तुमचं आकलन जास्त व्हावं त्या स्पर्धेच्या ह्यानी, कौतुक व्हावं, छान लिहिलंय. मग तिथे कॉपी होतं म्हणून आता हे नाही सांगितलं. हा पण ग्रुप खूपच, हा पण कोर्स असं खूप छान कॉम्पिटिशन ठेवायला आहे. पण प्रत्येक वेळेला तो पण भाव नको, कॉम्पिटिशनचा पण अप्रोच नको. तर एकच मॅडमचं उत्तर आलं, अर्चना सोनसळे मॅडम्स. बाकीच्यांनी दिलेलंच नाहीये. तर विहंगमनी काय काय दिलंय? आता या प्रश्नाने काय होणार? विहंगमनी तुम्हाला काय दिलं हे जर लिहिलं तर तुमची अजून वाढणार ना एनर्जी. जसं तुम्ही पेढे वाटता, जसं लॉटरी लागल्याचं सांगता, तसंच आहे नाही. मला हे दिलं, हे दिलं, हे दिलं. याच्यासाठी सांगितलंय. आता झालं आपल्याला काही विहंगम काही गौरव करायचं नाही. आपण स्पीड बोलाय. उलट आपल्याला हळूहळू जायचंय आता. आपण काही खूप लोक गोळा करणार नाहीये. उलट कित्येक लोकांना मी कोर्सला जॉईन पण करून घेत नाही. तुम्हाला माहिती नाही, आता या 2 कोर्सला सुद्धा मी नाही जॉईन करून घेतलेलं. आपल्याला क्वालिटी हवी, क्वांटिटी नको. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मी बंद करते. अनम्यूट आहात तुम्ही. कोणाला काही शंका आहे का? तुमची शंका सॉल्व्ह झाली का श्रद्धा मॅडम? नाही तर अजून विचारू शकता. हो हो कळलं मॅडम. कळलं ना? काय हो हो हो. प्रश्न विचारला होता तुम्ही स्वामींना? नाही स्वामींना नव्हतं विचारलं. नाही, त्यांच्या काय होता मग प्रश्न तुमचा? व्हिडिओ ऐकला होता ना तेव्हा त्या हा कोलकात्याच्या बाईने विचारलं होतं हा. तर की सगळं हे मॅट्रिक्स आहे पण आपल्याला फिजिकली तर गोष्टी कराव्या लागतात ना संसारात आहे म्हटल्यावर. हो हो. मग ते कसं काय असं समजणं कठीण पडतं की आपण करतो तर आहे पत्नी म्हणून सगळे आपण आपली कर्तव्य पार पाडतोय किंवा आईचं तर मग त्या रोलमध्ये आहे हे समजणं ठीक आहे. पण बायोलॉजिकली जर का मी फिमेल आहे तर हे असं कसं काय की म्हणजे हे कुठेतरी आकलन कमी पडतं किंवा समजायला जड जातं की स्त्री देह हा जर आहे तर तो स्त्रीमध्ये असं त्यांचा तो ठीक आहे. प्रश्न होता थोडक्यात त्या ठीक आहे, कलकत्त्याच्या मला बाईचा कळलं स्वामींनी काय असं. उत्तर दिलं माहिती नाही. पण मला हम्म, आता इथे काही शब्दांवरनं तुम्हाला हे सांगायचंय की मी जे आता ग्रुप एनर्जी म्हटली किंवा कलेक्टिव्ह हम्म. कॉन्शियसनेस म्हटला, तर आता तुम्ही कोणीही तुम्हाला स्वतःला कुठल्याही गोष्टीत कमी समजून घ्यायचं नाही. नाही नाही. नाही नाही, तुम्हाला श्रद्धा मॅडमना नाही म्हणत मी, सगळ्या ग्रुपला म्हणतेय. कारण ओके ओके. तुम्ही कोणाला कुठं कमी समजलं, समजा मंगल मॅडम बरोबर कम्पेअर केलं, मंगल मॅडम बोलू शकता, आम्ही नाही बोलू शकत, मंगल मॅडम माझ्यापेक्षा हायर लेवल, असं काही. कारण काल त्या मॅडम, राधिका मॅडम म्हणतात आमची लायकी पण नाही तुमच्याबरोबर बोलायची. हे काही वाक्य झालं का राधिका मॅडम? बघा, असं म्हणू नका हो.
तुमची लायकी नाही, तुमचं भाग्यच आहे म्हणून तर जोडलोय आपण ना. आपण एकच लेवल आहे म्हणून जोडलो गेलोय ना. असं काही स्टेटमेंट स्वतः करू नका. दुसरं अजून आज मंगल मॅडमचं झालं. ठीक आहे तुमच्या लेवलनी, पण मी आता सांगते ते कसं घ्यायचं ते सांगते. मला काही तुम्ही रॉंग आहे असं नाही म्हणायचं की घरातलं सिच्युएशन बदलल्या, 30 वर्षात जेवढे रिझल्ट आले नाही आले, मग मंगल मॅडम खूप आवडायला लागल्या घरात. अहो हे मंगल मॅडमची नाहीये किमया, लक्षात घ्या. मंगल मॅडमची नाही किमया, तुमची किमया आहे. तुम्ही करताय अटेंड रेग्युलर, तुम्ही सिन्सिअरली हे करताय, तुम्ही त्यांच्या कानावर जाईल याची काळजी घेताय, म्हणजे सर्व तुमचं आहे. स्वतःला मी सांगितले आता, देवी ध्यान म्हणजे स्वतःला आपण हायर लेवलला सतत ठेवायचं. ठीक आहे, मंगल मॅडमला म्हणायचं असेल, पण त्याबरोबर हे सुद्धा म्हणा. मग बाकीच्यांच्या घरात का नाही बदल झाले? मंगल मॅडमच आहेत ना तिथे. ही चेतना, फरक समजून घ्या. चेतना म्हणजे काय? मंगल मॅडम त्याच, शिकवणाऱ्या त्याच, बसणारे सुद्धा तेच, आठीच्या आठी देईल, पण घरातली सिच्युएशन बदलली नाही, कारण कॉन्शियसनेस. मग आजचं उदाहरण घेऊ, शाळेत काय मुलांना का पाठवायचं मागं लागून लागून लागून? इतकं अमूल्य चाललेलं आहे. वाईट पर्सनली काही कोणी समजून घेऊ नका. हे एक्सप्लेनेशन उदाहरणं दिल्याशिवाय कळत नाही. मग काय हरकत आहे, मुलांना नाही उठवलं, जाऊ दे ना. माझा मुलगा किती वाजता उठतो माहिती तुम्हाला? 12-1 वाजता उठतो तो. कधीतरी म्हणावं, कारण आपल्याला कळलंय ना, तर काय महत्वाचं आहे. का त्यांना मॅट्रिक्स मध्ये अडकवायचं? त्या मुलांना इतके सुंदर प्रोग्राम घेऊन ते आलेले आहेत ना, ते सगळे आपल्या हायर लेवलला आहेत. आणि काही इतकं मागं लागून लागून, हे पहा, ह्याच्यामध्ये स्वामीजींनी खूप सुंदर सांगितलंय रुटीन. मला ना, मी नेहमी लो फील करायची की मला कधी रुटीनने काम करता येत नाही, की मी 8 वाजता जेवेल, 2 वाजता जेवेल. हा, आता ज्या वेळेला माझं 2 वेळचं खाणं असतं, मध्ये मी काही खात नाही, त्यावेळेला मात्र मला 10 वाजता संध्याकाळी चालत. जसं सकाळचा कोर्स झालाय तसं डिस्टर्ब झालंय माझं, कारण 10 वाजता खाऊन नाही होत आणि संध्याकाळी पण 6ला नाही होत. डिस्टर्ब झालंय माझं, ध्यानही सकाळी होत नाही. तुम्ही ज्याला ध्यान करत असता त्याला मला इथे डान्सिंग करावं लागतं बऱ्याच गोष्टींच. आज तर किती वेळा व्हिडिओ अडकला. तर हे जर लक्षात घेतलं तर मला पण लो फील होत होतं की मी रेग्युलर काहीच करत नाही. आता तर 8 दिवसात खूप माझं रुटीन डिस्टर्ब झालं. आणि मग स्वामीजी म्हणतात हेच चांगलं ना. 9 वाजता जेवायचं आणि हे काय मेकॅनिकल यंत्रमानव आहे का आपण, रोबोट आहे का? मग आता त्यांचा व्हिडिओ ऐकून मला तो खूप छान वाटायला लागला. आयुष्यभर मी कधीच रुटीन फॉलो केलं नाही. किती धन्य मी, किती मी समजून उमजून चालत होते. आता मला त्या गोष्टीचं चांगलं वाटतं. तर तसं आपण आता एक ठेवायचंय. आपल्याला काही वाटू देत, नको असू देत, समजू नये, आपण उत्तमच आहोत. आपल्या सगळ्यांची लेवल एक, आपण सगळे एकत्र हायर चाललोय, एकमेकांना घेऊन चाललोय. कुठेही लो, पिरियडचा प्रश्न विचारला, काय गरज होती पिरियडचा प्रश्न विचारायची? स्वतः क्रिएटर आहात ना, घ्या ना डिसिजन. नागपुडी बघा काय सांगते, बसायचे बसा. फक्त हायर ध्यान म्हणजे जिथे फिजिकली एकदम असं हे होतं, चक्रा ध्यान आणि देवी ध्यानाचं कुंडलिनी ध्यान, याला नाही बसायचं. पण आता अजून मी एक सांगते त्याच्याही पलीकडे, आता ही बिलीफ आहे, बिलीफ थेरपी बदलू ना. चक्रा ध्यान खूप, म्हणजे त्याच्यात ते बीजमंत्र आहेत. बीजमंत्र म्हणजे कुंडलिनी ऍक्टिव्हेशन लगेच होतं. आणि आता ती ऊर्जा सगळी त्याचीच येते कुंडलिनीची. कुंडलिनीच आपली सगळी हे होऊन आपण हे होणार आहोत. तर त्यामुळं कुंडलिनी ध्यान आणि चक्रा ध्यान पिरियड मध्ये करायचं नाही, बाकी सगळे ध्यान करायचे. आणि सगळं काही आपल्या मताने त्या डिसिजन घ्यायला थोडस शिकाय या गोष्टी ऐन वेळेला ना. ऐन वेळेला विचारते म्हणून अगदी कार्यक्रमाची सुरुवात होती, चॅटबॉक्स मध्ये काही टाकायचे, नमस्कार करायचे नाही. ग्रुपवर नमस्कार करणं सोडून द्या, धन्यवाद देणं सोडून द्या. आता ग्रुपवर अनुभवही टाकायचे नाही. आता जे शेवटचे अनुभव 8 दिवसाचे ते टाका. जे काही तुम्हाला व्हिडिओ खाली कमेंट द्यायला सांगितले, स्वामीजींना जरूर नमस्कार करा, कनेक्शन करून घ्या. व्हायब्रेशन त्यांनी बघितलं तर कनेक्शन होऊन जातं. कारण एक थॉट आपल्या मनात ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो काय काय जनरेट करतो आपण बघितलं ना. आणि कुठल्याही व्हिडिओ खाली कमेंट द्यायला लगेच 10-15 मिनिटात स्वामीजींचं लगेच उत्तर असतं त्याला, म्हणजे रिस्पॉन्स असतो. का ते पण करतात एवढे स्वामी असून, एवढे संन्याशी असून? मग ह्याला काही आपण हे म्हणायचं का? का तर व्हायब्रेशन व्हायब्रेशन या गोष्टी खूप छान पद्धतीने एक ऊर्जा आणि लहरी बघितल्या. सगळ्या लहरी बघा, लहरी 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 काय करणार आहेत?
तर चला, शंका असेल तर विचारा, नाही तर चला, गुड नाईट सगळ्यांना. आपल्याला उद्या 4:30ला बसायचंय. ज्यांना यायचंय ते येऊ शकतात. देवीधनवाल्यांनी तर या. कारण मग मला सगळं समजून सांगायचंय, जे काही 2-3 लोक नवीन आहेत त्यांना.